Hello student, today we are going to discuss about the grammatical part, sentence. First of all, we would like to discuss about the definition of sentence. Here on the board, the definition of sentence. Now try to understand what is the definition of sentence. Group of words which convey a complete sense of meaning, it is called a sentence. इन मराठी शब्दांचा समूह की ज्या शब्दसमूहामधून पूर्ण अर्थाचा बोध होतो त्याला वाक्य असे म्हटले जाते. या व्याख्येला आणखीन आपल्याला जास्त समजून घ्यायचं असेल, if we want to understand more in details about this definition of sentence, here is the example. For example, chalk, duster and board. This is the first example and this is the second example. Amar plays cricket. In the first example, chalk, duster and board, these are the group of words, but it cannot convey the complete sense of meaning. These words are arbitrary. And in second example, Amar plays cricket, we can get the correct meaning from this particular sentence. Amar plays cricket म्हणजे अमर क्रिकेट खेळतो. We get the complete sense of meaning through this second example. That's why the second example is the systematic group of words, and wherever there is a systematic group of words, it is a sentence. And in the first example, this is also the group of words, but it cannot convey the complete sense of meaning. That's why this is an arbitrary system of words, so it is not a sentence. म्हणजे वाक्य म्हणजे काय पाहिलं आपण की शब्दांचा समूह की ज्या शब्द समूहामधून पूर्ण अर्थाचा बोध होतो त्यालाच वाक्य असं म्हटलं जातं. या दोन उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येईल की चॉक, डस्टर, बोर्ड हा सुद्धा एक शब्दांचा समूह आहे, परंतु त्या शब्दाच्या समूहामधून सुद्धा फक्त आपल्याला त्या शब्दांचे अर्थ कळतात. एक पूर्ण वाक्याचा बोध आपल्याला त्याच्यामधून होत नाही. परंतु दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, अमर प्लेज क्रिकेट, याच्यामधून पूर्ण अर्थाचा बोध होतो. म्हणजे पद्धतशीरपणे जेव्हा शब्दांची रचना केलेली असते तेव्हा त्याला वाक्य असं म्हटलं जातं. Which systematic group of word is included into the sentence? This is the another second part. It is very necessary to understand. मग असा कोणता भाग असतो वाक्यामध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला पद्धतशीरपणे शब्दांची रचना केलेली आहे असं लक्षात येतं. तर मग वाक्याचे दोन भाग पडतात. याला आपण पार्ट्स ऑफ सेंटेन्स असं म्हणू. पार्ट्स ऑफ सेंटेन्स. तर पार्ट्स ऑफ सेंटेन्स मध्ये पहिला आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे प्रिडिकेट. मग आपल्याला सहजच असं माहित आहे की सब्जेक्ट म्हटल्यानंतर आपण काय सांगू, सब्जेक्ट म्हटल्यानंतर कर्ता. पण कर्ता म्हणून आपल्याला पूर्ण अर्थाचा त्याचा बोध होतो का, की फक्त कर्ता म्हटल्यानंतरच कळतं का, की यालाच का कर्ता म्हणायचं. तर याच्यासाठी आपल्याला त्याची व्याख्या पाहावी लागेल. तर सब्जेक्ट म्हटल्यानंतर आपल्याला त्याची क्लिअर डेफिनेशन लक्षात येणं आवश्यक आहे. मग इथं आपण दोन उदाहरणं दिलेली आहेत. या दोन उदाहरणामध्ये मी जर तुम्हाला असं विचारलं की दुसऱ्या उदाहरणामध्ये कर्ता कोणता आहे, तर अमर हा या वाक्यातील कर्ता आहे असं तुम्ही सांगा. पण अमर हे एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून तुम्ही त्याला कर्ता असं ठरवलेलं आहे. परंतु जेव्हा आपण कर्त्याची खरी व्याख्या करत असतो तेव्हा सब्जेक्ट म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकतो, सब्जेक्ट रेफर्स टू दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स विच इंट्रोड्यूस डुअर ऑफ द ऍक्शन. विच वर्ड इज इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स? डुअर ऑफ द ऍक्शन. डुअर ऑफ द ऍक्शन म्हणजे कृती करणारा घटक. डुअर म्हणजे करणारा, ऑफ ऍक्शन म्हणजे कृती. या उदाहरणामध्ये अमर प्लेज क्रिकेट. अमर इज द सब्जेक्ट ऑफ दिस सेंटेन्स बिकॉज अमर is doing the action of playing cricket. Who is the doer of the action in the second example? Amar is the doer of the action in second example. So Amar is the subject of this sentence. Means we can say the definition of subject is that subject refers to that part of the sentence
which introduce doer of the action and this action mentioned in the other part of the sentence. Playing cricket is the action of Amar and Amar is the subject of this sentence because he is a doer of the action and the action mentioned in the other part of the sentence is playing cricket. So we turn towards the another parts of sentence which is more important. Subject means karta and predicate means predicate refers to that part of the sentence which says something about subject. In the same example, the playing cricket, who is playing cricket? Amar is playing cricket. Means this part of the sentence give us information about the subject. So that second part of the sentence, playing cricket, verb plus object is equal to, this part is related to predicate. The part which gives more information about subject is called predicate. We can say in Marathi, उद्देश आणि विधेय हे वाक्याचे दोन भाग असतात आणि हे दोन भाग जेव्हा पद्धतशीरपणे मांडणी केलेली असतात तेव्हा त्याला आपण वाक्य असं म्हणत असतो. म्हणजे आपण या भागामध्ये काय पाहिलं की पहिल्यांदा आपण असं पाहिलं की डेफिनेशन ऑफ सेंटेन्स, वाक्य म्हणजे काय. आपण सहज मराठीमध्ये बोलत असताना जेव्हा आपल्या बोलण्याचा दुसऱ्याला बोध होत असतो तेव्हाच त्याला वाक्य म्हणता येत असतं. आपण एखाद्या शब्दांची फक्त मांडणी केलेली असेल आणि त्याच्यामधून कुठलाही अर्थबोध होत नसेल तर त्याला आपण वाक्य म्हणू शकत नाही. तेच आपण या उदाहरणावरून इथं शिकलेलो आहे. म्हणजे आपण मी परत एकदा हे रिपीट करून सांगतोय, ग्रुप ऑफ वर्ड्स विच कन्व्हेइंग अ कंप्लीट सेन्स ऑफ मीनिंग इट इज कॉल्ड सेंटेन्स. And there is an example. In the first example, the structure of the words is an arbitrary order and this is not the sentence because we cannot give the complete sense of meaning through this example, so that it is not a sentence. And in the second example, Amar plays cricket. Amar plays cricket. It is a systematic group of words and which conveying a complete sense of meaning, so that it is a sentence. And in the second part we learnt about parts of sentence. First is subject and second is predicate. Subject refers to that part of the sentence which introduce doer of the action and this action mentioned in the other part of the sentence. And predicate means predicate refers to that part of the sentence which says something about a sentence or gives us more information about subject. This in the remaining part we learned in the second video about the types of sentence. Thank you.